पण 1 ते 1.5 वर्ष झाले आपण आंदोलनाला सुरुवात केली। रायगडाला उपोषणाला बसलो, 3 दिवस तिथे उपोषणाला बसलो। नंतर मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक झाली आणि त्यानंतर पुन्हा सातत्याने आम्ही टेंभा आंदोलन, रक्तदान शिबिर, मंत्र्यांच्या घरासमोर घेराव आंदोलन आणि त्यानंतर 7 दिवस मोजरीचं उपोषण झालं। पदयात्रा 600-500 किलोमीटर आपण पदयात्रा फिरलो, पायी फिरलो आणि मग नागपूरच्या मोर्चानंतर आपल्याला 30 जून ही तारीख दिली गेली होती। सातत्याने 350-70,000 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपण पाहतो नाही म्हणणाऱ्या सरकारनं हो म्हणणं सुरू केलं आणि निवड होच म्हटलं नाही तर आम्ही राजूजी शेट्टी, नवले साहेब, तुमचे वामनरावजी चटप, तुपकर आणि महादेवराव जानकर हे सगळे लोक एकत्रित होऊन त्यांनी ते 30 जूनची तारीख दिलेली होती आणि त्या 30 जूनच्या तारखेमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपण कर्जमुक्ती करू, पण पहिले समिती नेमू, समिती नेमल्यानंतर कर्जमुक्ती करणार। खरं तर हा सगळ्या शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्याच्या लढ्यामुळे ते शक्य झालं। 2029ला कदाचित ते कर्जमाफी न भेटणारी आम्ही ते मिळवून दिली लोकांना, शेतकऱ्यांना। आणि अशा अवस्थेत हे कर्जमाफी जाहीर केल्यानंतर काही चर्चा समाज माध्यमातून, मीडियातून आम्हाला पाहायला भेटल्या। त्यातल्या काही त्रुट्या निश्चित आहे। मी पहिले तर देवाभाऊचं, खास करून एकनाथजी शिंदे साहेबांचं, अजितदादा जरी नसले पण त्यांचं पण आभार ऋण व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो। एकाएक स्वागत करत असताना काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहे। काय झालं का महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमुक्ती योजना जी आहे त्यामध्ये 15 ते 19 वाला जो शेतकरी आहे तो तिथे घेतला होता, पण 2015 ते 2019 पर्यंत म्हणजे एकूण आपण पाहतो का महात्मा ज्योतिबा फुले मध्ये फक्त 4 वर्षाचे शेतकरी लाभार्थी घेतले होते, 4 वर्षाचे। शिवाजी महाराज मध्ये 7 वर्षाचे घेतले आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी काही योजना आहे हे 6 वर्षाची आहे। महात्मा फुले ही 4 वर्षाची होती, 15 आणि 19 पर्यंत। याच्यात काय झालं का नेमकं ओटीएस केलं नाही। काय झालंय का 2 लाख पर्यंतच कर्ज माफ केलं आणि 2 लाखाच्या वर ते 1 रुपया जरी असन तर ते माफ होणार नाही। ओटीएस नसल्यामुळे काय झालं का ते अडचण आली आणि ज्याच्याकडे 1.5 लाख 2.5 लाख होते, ज्याच्याकडे 3 लाख होते, तो 1 लाख भरून 2 लाख माफ झाले असते। ते महात्मा ज्योतिबा फुले नसल्यामुळं तो कर्जबार जी संख्या आहे लाभार्थ्याची ती तशीच राहिली, कारण तिथं काही ओटीएसचा चान्सच नव्हता। आणि त्याच्यामुळं आता जे ओरड होत आहे का 2019च्या आतली म्हणजे महात्मा फुले मधले जी थकीत कर्जदार आहे किंवा ज्यांना कर्ज माफ झालं ते पुन्हा जर थकीत झालं 21-22 मध्ये, म्हणजे 19 मध्ये माफ झालं महात्मा फुले मध्ये, पण 21-22 मध्ये पुन्हा थकीत झालं तर सरकारनं फक्त त्याला 50,000 दिलेलं आहे आणि ते ओटीएस केलेलं आहे। म्हणजे याच्यात अधिक निवळ 50,000 दिले का तर बिलकुल नाही, ते ओटीएस केलेले आहे। आणि ओटीएस केल्यामुळे काय झालं आता 50,000 आणि कर्ज आहे 2 लाख, कर्ज आहे 4 लाख। म्हणजे लोकांना असं वाटतं का हे बँकेच्या वसुलीसाठी आहे काय? अगदी बरोबर आहे। मला असं वाटतं का याच्यामध्ये दुरुस्त करणं फार गरजेचं आहे, कारण 2019चा जो कर्जदार होता तो माफ जरी झाला असेल तर 19 ते 25च्या काळात कोरोना आला, दुष्काळ आली, संकट आली शेतकऱ्यावर आणि या कोरोनाचा काळ 3 वर्ष होता। म्हणजे 19 आपण जर पाहिलं 19 ते 25च्या काळातला काळ पूर्ण भारत देशासाठी अतिशय आव्हानात्मक होता। त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती करणार आहोत का महात्मा ज्योतिबा फुले मध्ये ज्यांना माफी झाली ते आता पुन्हा थकीत राहिले असेल तर त्यांना सुद्धा 1 ते 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये याचप्रमाणे कर्जमाफी करावी, त्यांना कर्जमाफीमध्ये घ्यावं आणि जे पूर्ण 4 लाख रुपये असेल जे ओटीएस मध्ये आले नाही महात्मा फुले मध्ये त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे। दुसरा आहे प्रोत्साहन निधी। आता प्रोत्साहन निधीमध्ये काय गडबड झाली का 50,000 तर दिले ते कमीच आहे, आमची मागणी 1 लाखाचीच आहे, त्याच्यासाठी आम्ही भांडणारच आहोत। पण त्याच्यासोबत त्यांनी अट काय घातली का सतत 2 वर्ष जर कर्ज फेडलं असेल तर मग आम्ही तुम्हाला प्रोत्साहन निधी देऊ, म्हणजे पुन्हा मेघ घालून घेतली। आता सतत 2 वर्ष फेडल्यावर जर प्रोत्साहन निधी देत असाल तर अर्धे शेतकरी पुन्हा बिचारे त्याच्यापासून त्या प्रोत्साहन योजनेपासून दूर जाणार आहे। म्हणून कुठल्याही अट प्रोत्साहन निधीमध्ये ठेवू नये। जो जर आता जर आज जर तो नील आहे, आज जो तो रेग्युलर कर्जदार आहे त्याला ते
प्रोत्साहन निधी भेटला पाहिजे आणि तो 50,000 नाही तर तो 1 लाख भेटला पाहिजे. कारण कर्ज भरणाऱ्याच्याच मुळावर जर येत असेल, तो प्रामाणिकपणे कर्ज भरत असेल, इकून तिकून गहाण आणून लोकांचं उसने आणून जर तो कर्ज परतफेड करत असेल तर त्याच्यासोबत वाईट होता कामा नये. मी तर समोर जाऊन पलीकडे मागणी करतो आहे का आता तर 1 लाख रुपये तुम्ही द्याच, पण दरवर्षी जेथपर्यंत आम्हाला हमीभाव भेटत नाही, आमच्या शेतीमालाला जेथपर्यंत हमीभाव भेटत नाही, हमीभावात पूर्ण खरेदी होत नाही, तोपर्यंत जो रेग्युलर कर्जदार आहे त्याला 50,000 दरवर्षी त्याला आम्ही पाहतो योजना दिली पाहिजे. 15 ते 20 ते 25,000पर्यंत आपण त्याला दिलं पाहिजे. जशी आपण व्याज माफी देतो त्याला मुद्दलमध्ये सुद्धा सरकारनं भूमिका घेतली पाहिजे, ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे. नंतर आपण पाहतो का याच्यामध्ये ज्या विधवा भगिनी आत्महत्याग्रस्त महिला आहे, जे खातेदार मरण पावले, आता ज्या वारसदार काही पैसे भरायला तयार नाही आहे, मग जे खातेदार मरण पावलेले आहे, ज्या विधवा भगिनी आहे, जे दिव्यांग शेतकरी आहे, यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, हे सुद्धा आमची मागणी आहे. दुसरं काय झालं, शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, मी माझ्या बँकेचा अभ्यास जर केला तर शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जे पात्र शेतकरी आहे, जे पात्र आहे त्यांना सुद्धा पैसे दिले नाही. मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, नंतर उद्धव साहेबांचं सरकार आलं. फडणवीस साहेबांनी शिवाजी महाराजांची नावानं योजना सुरू केली, उद्धव साहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं योजना सुरू केली. आणि मग शिवाजी महाराजांमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांचे पात्र यादीमध्ये नाव आहे, त्यांना प्रोत्साहन निधीमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या नावाचे आणि महात्मा फुलेंच्या नावांची जी योजना आहे त्यातल्या पात्र शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत बँकेत पैसे जमा न झाल्यामुळं तो बोजा तच्च्या तसाच आहे. म्हणजे मी जर माझ्या बँकेचा विचार केला तर 22,426 शेतकरी पात्र होते छत्रपती शिवाजी महाराज मध्ये, आणि लाभ न मिळाल्याची संख्या अर्धी आहे, 10,000 आहे. म्हणजे हा आकडा काही वेगळाच आहे. तुम्ही जर पाहिलं तर महात्मा फुले मध्ये जे उद्धव साहेबांना कर्जमाफी केली होती ती 12,217 लोकांना एकंदरीत आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेतकरी पात्र ठरले होते, पण त्याच्यामध्ये 2,180 लोक पात्र असून सुद्धा पैसे भेटले नाही. प्रोत्साहन निधी सुद्धा तसंच आहे, प्रोत्साहन निधी सुद्धा 1,363 लोकांना भेटला नाही. म्हणजे आपण घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर त्याची जे आपण शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ते कर्जमाफी झाले पाहिजे ते गेलीच नाही. 10-20 वर्ष गेले, ते शेतकरी बोजा हटत नाही, कर्ज भेटत नाही. इकडे कर्जमाफीमध्ये नाव सुद्धा आहे, दुसरीकडे तो कर्जमाफीमध्ये त्याचा बोजा उतरला नाही. या अनेक भानगड याच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही एक शेवटची मागणी करतो आहे का मनमोहन सिंग साहेबांना कर्जमाफी केली होती 2006 आणि 7 ला. आता त्या कर्जमाफीमध्ये सरसगळ अल्पभूधारक घेतले होते, कोणत्या अटी ठेवल्या नव्हत्या. माझं असं म्हणणं आहे का 1996 पासून तर 26 पर्यंत सगळ्या जिल्ह्यात सगळे शेतकरी आहे, 4 लाख असो, 2 लाख असो, 3 लाख असो, असा सगळा जर आकडा काढला तर एका जिल्ह्यामध्ये 2,000 कोटी रुपये पाहिजे शेतकऱ्याला माफ करायला. 30 जिल्हे जर पकडले तर 60 ते 70 75,000 कोटी पाहिजे. म्हणजे पुरा 7-12 कोरा होते. सरकारनं मनावर घेतलं पाहिजे आणि दर वर्षाला 25,000 कोटीची तरतूद कर्जमाफीसाठी, कर्जमुक्तीसाठी 3 टप्प्यात कर्जमाफी केली पाहिजे. दरवर्षी बजेटमध्ये 25 ते 30,000 कोटी ठेवावं, सगळ्यांचे 7-12 3 टप्प्यामध्ये नील करून टाका आणि महाराष्ट्राचा इतिहास अख्ख्या हिंदुस्थानाला कळू द्या. वास्तविक पाहता केंद्र सरकारनं कर्जमाफी करणं गरजेचं आहे, पण तो राज्य सरकारनं ते अंगावर घेतलं असेल तर हा एक नवीन उपक्रम या सरकारनं राबवणं गरजेचं आहे. देवाभाऊचंही नाव उज्ज्वल होईल, आमच्या एकनाथजी शिंदे साहेबांचा आम्हालाही शिवसेनेत आल्याला गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि ही पण मागणी आम्ही करतोय 1996 पासून तर 2026 पर्यंत पुऱ्या महाराष्ट्राला 75,000 कोटी पाहिजे. बहुत बडी बात नाही आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये आता एका वर्षाला नाही म्हटलं तरी 1 लाख कोटीचा बोजा पडणार आहे कर्मचाऱ्यापोटी. 20 लाख कर्मचाऱ्यासाठी 1 लाख कोटीचा जर बोजा पडत असेल तर मग 75,000 कोटी काही 4-5 कोटी शेतकऱ्यासाठी काही फार मोठा आकडा नाही आहे. पण ते सुद्धा आम्ही मागणी करतो आहे. एकंदरीत शर्ती अटी ज्या आहे त्या काहीच फरक नाही. मी सगळं वाचलं ते GR जेव्हा मी पाहिले तर तुम्ही सांगतोय का याच्यामध्ये फक्त कंत्राटी जो कर्मचारी घेतलेला नाही तो घेतला पाहिजे, हंगामी कर्मचारी घेतला पाहिजे.
मागच्यामध्ये जून काय म्हणते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले मध्ये नगरसेवक, महानगरपालिकेचा नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य हे त्याच्यात वगळले होते. आता याच्यात ते घेतले, ते वगळणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या शर्ती अटी हे वाचून दाखवण्यात मी वेळ देणार नाही, पण सगळ्या शर्ती अटी सेम टू सेम आहे, त्यात काही फरक नाही. थोडक्यात सांगायचं असलं तर OTS करताना 2019चा शेतकरी जो महात्मा फुलेमध्ये सुटला आहे तो पुन्हा कर्जबाजारी झाला, त्याला घ्यावं. प्रोत्साहन निधी 1 लाख रुपये वाढवून तो 2 वर्षाची अट रद्द करावी. तिसरा असा आहे का ज्या विधवा भगिनी आहे, ज्या आमच्या खातेदार मयत आहे किंवा अपंग बांधव आहे, त्यांची सरसकट कर्जमाफी करावी. आणि या सगळ्यासोबतच महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं असलेल्या कर्जमाफीमध्ये जे पात्र शेतकरी आहे त्याच्या नावानं जे कर्जमाफीचा निधी आला नाही तो तत्काळ देण्यात यावा. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकंदरीत सरकारसोबत बोलणार आहोत, त्यांच्यासोबत आमची चर्चा होणार आहे आणि येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा मांडू. अधिवेशनात जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आंदोलनाची तारीख निश्चित केल्या जाईल. प्रचंड ताकदीचं आंदोलन, एक शेतकऱ्याची संवेदना, या सगळ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही घेऊ. आता तुमचे प्रश्न असेल सत्तेत आहे तुम्हाला आंदोलन करता येईल का, तर मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक म्हणून आम्ही पाहतोय तो अधिकार. आमच्या हातात जरी शिवसेनेचा झेंडा असला तरी आमच्या डोक्यात शेतकरी, मजूर, दिव्यांग आहे तो कधीही जाणार नाही, हे मात्र खरं आहे. जिल्ह्यामध्ये आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आकडा 29,000चा आहे. असं नाही आहे का कोणा लोक म्हणतात कोणालाच भेटत नाही, असं नाही आहे. आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विचार केला तर 29,000 लोकांना, त्यापैकी 2-3 हजार कमी होईल, पण बाकीच्यांना कर्जमुक्तीचा लाभ भेटल. नाही, आमचे जे थकीत आहे ना ते टोटल हा नाही, लक्षात घ्या हा फिगर तेव्हाचा नाही आहे, हा 1996 पासूनचा आहे. थकीत कर्जदाराचा फिगर आहे. माझ्याकडे जे आकडेवारी आहे ते 1996 पासून तर आतापर्यंत जे थकीत कर्जदार आहे ना ते 59,000 आहे. म्हणजे आमचा एकूण खातेदार आहे 1,40,000पर्यंत. त्याच्यापैकी 59,000 म्हणजे 70,000 अर्धे खातेदार आता थकीत आहे आणि त्या 1996 पासूनचा आहे. म्हणूनच तर मी म्हणतो का 1996 ते 2026 पर्यंत सगळ्या खातेदाराचं नील करून टाका. एकदा हनुमानजीच्या नावानं योजना करा. जय बजरंग बोली, जय श्रीराम. होती ना मागणी. कसं आहे लोकांना काय वाटते ही कर्जमाफी बच्चू कडूनच जाहीर केली बा. आता जाहीर केली मुख्यमंत्र्यांनी, मी कशी जाहीर केली. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. काही पत्रकारांचे फोन आले म्हणे का अशी कशी तुम्ही कर्जमाफी जाहीर केली. अरे बाबा मला काही विचारून केली, आम्हाला काही सांगून केली, काहीच नाही. पण लोक असं समजतात का बच्चू कडू आता सत्तेत गेला म्हणजे प्रत्येक शब्द याला विचारला असेल आता हे टाकू का, ते करू का, याले घेऊ का नाही घेऊ, त्याला घेऊ का नाही घेऊ. अशा पद्धतीच्या ज्या गैरसमज लोकांमध्ये आहे किंवा अल्पबुद्धी आहे त्यांनी थोडीशी काढून टाकली पाहिजे ना. आणि हे मला माहित आहे का हे कॅबिनेट शिवाय होत नाही. साध्या आमदारांना पण माहित नसेल, भाजप शिवसेनेच्या काही मंत्र्यांना पण माहित नाही आहे का नेमकी कर्जमाफी कशी येणार आहे, काय येणार आहे. त्याच्यानं माझं म्हणणं असं आहे का तेव्हा आम्ही आभार मानले, आता आभार मानतोय, परंतु दुरुस्ती करणं महत्वाचं आहे. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहील, अख्खी शिवसेना उभी राहील आणि ताकदीनं आम्ही भांडू, उसमें कोई संदेह नाही आहे. नाही, दिशाभूल कसं आहे त्यांनी कर्जमाफी केली, त्यांना ते सोयीचं वाटलं, पण त्याच्यातल्या काही उणीव आहे. आता परदेशी समिती नेमली होती, हे परदेशी परदेशात जाऊन हे आखणी केली हे समजत नाही. ते या देशातले आहे का नाही हाच विषय आहे. त्यांनी परदेशातल्या शेतकऱ्याच्या मुलाखती घेतल्या आणि ते त्यांनी जाहीर केलेले वाटतं आणि म्हणून ते परदेशी आहे. त्यांनी खरं तर याच्यात दुरुस्ती करणं, मी बोललो होतो, आमच्या मिटिंगा पण झाल्या, त्यांना वेळोवेळी सांगितलं. उलट आम्ही अनिष्ट तफावतचं पण बोललोय
जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सोसायटीमधल्या असलेल्या अनिष्टता संदर्भातही बोललो. पण मला असं वाटतं का पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं ही योजना आहे, त्यांचे सत्व आणि तत्व दोनही जुळले पाहिजे. ज्या महापुरुषांच्या नावानं तुम्ही ते कर्जमाफी करता तितका त्याला मान सन्मान भेटणं फार गरजेचं आहे. निवळ घोषणा होऊन चालणार नाही, तर किमान त्याचे किती फायदे तुम्ही सांगा. इतक्या शर्ती अटी टाका, प्रोत्साहन निधी देतो पण 2 वर्ष भरा, हे काय प्रकार आहे? हे थांबवलं पाहिजे. तुम्ही कर्जमाफीमध्ये 50,000 देताय, OTS मध्ये 50,000 देताय. म्हणजे महात्मा फुलेमध्ये तुम्ही इकडे कर्जमाफीमध्ये आलेल्या शेतकऱ्याला इथं तुम्ही डावलत असाल तर चुकीचं आहे ना. मला एक सांगा, नागपूरला तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला जयस्वाल साहेब आणि मंत्री भेटायला आले होते त्यावेळेस तुम्ही या कर्जमाफी कशी करायची या संदर्भात तिथे काही चर्चा झाली नाही, लक्षात घ्या. बैठक तुमच्या समवेत घेऊन तुम्ही ऑन कॅमेरा ते बैठक झाली होती, तुम्ही ते ऐकली असन. आणि त्यानंतर आपण CM साहेबाच्या मिटिंगला गेलो, तिथे मिटिंग झाली आणि मिटिंग नंतर त्यांनी 30 जून दिली का ठीक आहे अभ्यास करायला. आम्हाला तर ते मान्य नव्हतं, पण ते मान्य ठीक आहे. सरकारचे 2 शब्द ऐकले पाहिजे आणि कुठल्याही मागणीमध्ये 100% मागण्या पूर्ण होते असं तर नाहीच आहे. बोल मानो तेरी क्या इच्छा है तथास्तु, जो मिला है वो मिल जाएगा, असं तर होऊ शकत नाही. तुमचं कसं म्हणणं आहे, बटन दाबल्यावर लाईट लागलं पाहिजे. आमचं तसं म्हणणं नाहीये. त्यांनी हे कबूल केलं होतं की त्या कमिटीमध्ये तुम्हाला सांगू की कशा पद्धतीने झाली पाहिजे, काही क्युरी असली तर तुम्हाला विचारू, पण या संदर्भात तुम्हाला विचारलं गेलं नाही का कर्ज? मी वारंवार परदेशी साहेबांना पत्र दिले, माझ्याजवळ पत्रव्यवहार आहे झालेला केलेला सगळ्या संदर्भातला. पण परदेशी साहेब आपल्याच जोमात होते. ते परदेशी तुम्हाला नावातच परदेशी आहे राव, त्याच्यानं तो प्रॉब्लेम आहे ना. ते परदेशात जाऊनच हे सगळं धोरण आखलं त्यांनी. पण 7/12 पुरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तुमच्या कर्जमाफीला दिलासली देण्यासारखं हे काम करतायत. नाही, असं म्हणता येणार नाही. 7/12 कोरा त्यांनी बोलले होते, त्यांनी कोरा केलाच पाहिजे, आमचाही आग्रह आहे. पण याचा अर्थ असा नाही काहीच दिलं नाही म्हणून असं म्हणता येणार नाही. आमच्याच मध्यवर्ती बँकेचे 4 वेळा कोरा म्हटला म्हणूनच तर आम्ही आंदोलन केलं ना. नाही झाला तर एकही कोरा होत नाही ना. 2 लाख नाही, असं म्हणत नाही, असं चुकीचं आहे. आता 2 लाख पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्याची आमच्या इथे 29,000 पैकी 20,000 शेतकरी आहे, त्यांचा कोरा होणार असं नाही म्हणता येईल. मागणी क्रमांक 4 मधली एक शेवटची ओळ आहे की अर्थसंकल्पामध्ये 25,000 कोटीची तरतूद एका 3 वर्षात संपूर्ण कर्जमाफीसाठी करण्यात येईल. याच्यात निकष आयडिया कोणत्या वापरण्यात? माझं काय म्हणणं आहे का जितकं थकबाकीदार शेतकरी आहे त्यांना एकदा नील करून टाका, चौका मारून टाका कर्जाच्या बाहेर. कसं आहे ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यांनी होळी कराव का त्यांनी पूजा कराव का त्याची मिरवणूक काढाव हा आपला विषय आहे. तर त्यांनी ते करावं, त्याच्याबद्दल मला असं वाटतं का आम्ही यापासून पळवट काढले नाही. हम ठाम आहे, बिलकुल ताकदीनं उभं राहू शेतकऱ्याच्या बाजूनं, कोई पीछे आने वाले नहीं है हम. आंदोलनाचा टप्पा डेडलाईन काय असेल? बिलकुल आता अधिवेशनात काय उत्तर भेटते ते पाहू. अधिवेशनात जर उत्तर भेटलं नाही, जून महिन्यात अधिवेशन आहे आणि एवढं मोठं शस्त्र अस्त्र शिंदे साहेबांनी आम्हाला दिलं त्याचा वापर बच्चूकडे पुरा करेल. आर पारची लढाई सभागृहात लढल, त्या भिंती हादरून टाकू सभागृहातल्या, त्या ताकदीनं आम्ही लढू आणि ते झालं नाही तर पण रस्त्यावर उतरू. तो वेळ जाऊ द्या ना, मी आहे ना, तुम्ही काय चिंता करू नका. आता झाली असती तर नसती तर याच्यावर जाऊ नये. क्या करना है वो सोचना पडेगा हमको. आपल्या जिल्ह्यामध्ये 7-8 आमदार आहेत, 2 खासदार आहेत, एकही शेतकऱ्याच्या विषयावर बोलू शकत नाही. ते मला विचारल्यापेक्षा तुम्ही त्याला विचारलं पाहिजे, आग कोण लावता. शेतकऱ्यांसाठी नुसता वर्षभर त्याला आंदोलनच करावे लागणार का? त्याला तुमच्या आंदोलनानं कधी त्याला मुक्ती मिळेल यापासून? अरे आंदोलन हा जिवंतपणा है, लक्षात घ्या. अगर जो मर्द है और लड़ते हैं वही तो भारत को जिंदा रखते हैं यार. आंदोलन करणं म्हणजे या देशातला जिवंतपणा आहे. तो जिवंतपणा आम्ही नेहमी ठेवू, जिवंत ठेवू. आपल्या बँकेचा संत्र्याचा जो कॉन्ट्रॅक्ट होता, तोच तो उमेदवार आहे आता काँग्रेसचा.
काँग्रेस तुम्ही काय कारवाई केली बँकेची कारवाई आम्ही मला वाटतं नाही. उपाध्यक्षाला माहित असेल या बाबतीत हे बारीक त्यांचं नॉलेज चांगलं आहे. तो जुना करार आहे की आता करार नाही आहे. आम्ही सत्तेत आल्यावर करार नाही आहे तो. ज्यावेळी सन्माननीय बबलू